त्या बोगद्याचं काम 1860 साली झालं. म्हणजे आतापासून साधारण 166 वर्षाआधी झालं. 166 वर्षाआधी काम झालेला हा बोगदा आजही तितक्याच दिमाखात सुरक्षितपणे उभा राहिलेला आहे. मग मला प्रश्न पडतो की इतक्या जबरदस्त बोगद्याचं काम कोणी केलं? तर एका समाज सुधारकानं समाज बांधण्याचं काम करता करता धरणे, बोगदे, तलावे तसेच इतर अनेक प्रकारची वेगवेगळी कामं केली आणि त्या महान माणसाच्या कंपनीनं या कात्रजच्या बोगद्याचं काम केलेलं आहे. त्या बोगद्याचं काम करणाऱ्या कंपनीचं नाव आहे पुना कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी आणि ती कंपनी ज्या माणसाची होती त्या महामानवाचं नाव आहे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले. 166 वर्ष होऊनही जेव्हा अशी कामं दिमाखात उभी राहिलेली दिसतात तेव्हा लक्षात येतं की त्या माणसांचं काम करण्याचं धोरण एक कमिशन नव्हे तर मिशन होतं. म्हणून त्या माणसांनी एक मिशन म्हणून ही कामं केली आणि आज अशी कामं आपल्या देशाची राष्ट्राची शोभा वाढवत आहेत, राष्ट्राला मजबूत करत आहेत. म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले चळवळ उभी करण्यासाठी स्वतःच्या कष्टामधून पैसा उभा करतात आहे आणि तोच पैसा